स्वप्नात असावं असा स्वरूपाचं सुंदर रूप जे आहेत, जे आपण म्हणजे फक्त विचारानं, फक्त कल्पनेनं फक्त करू शकतो, असं सुंदर रूप साक्षात प्रकट झालेलं आहे. आणि या रूपानं सगळ्या धर्मप्रेमींना किंवा ज्यांना ज्यांना मूर्तीचं काही ज्ञान आहे, त्या अशा सगळ्या लोकांना अत्यंत आकर्षित करण्याचं रूप आहे. आणि सुंदर अशी रामाची प्रतिमा ही साकारलेली आहे. प्रभू रामचंद्र या ठिकाणी साक्षात प्रकट झालेले आहेत आणि बालरूपातली ती प्रतिमा आहे असं नक्कीच पाहून लक्षात येत आहे. काय वैशिष्ट्य सांगता येतील, म्हणजे धनुर्धरी आहेत परंतु बाण हा वरच्या दिशेला दिसतो बाणाचा नेमकं अजून त्याचं चित्र स्पष्ट झालेलं नाही, पण एकूण आत्ता जे चित्र आपल्यासमोर आत्ता आपल्याला दिसतं आहे, तर मुळात राम हे क्षत्रिय आहेत आणि क्षत्रिय आपल्या शस्त्रांचा कधी त्याग करत नाही. किंबहुना कुठलेही हिंदू देवदेवता जे आहेत यांच्यातच शस्त्र असतं. आणि प्रभू रामचंद्र क्षत्रिय असल्यामुळे त्यांच्यात शस्त्र असणं स्वाभाविकच आहे. आणि म्हणून ते त्यांना कोदंडधारी प्रभू रामचंद्र असं म्हटलं पाहिजे आपण. त्यांच्या हातात कोदंड म्हणजे धनुष्य आहे त्यांच्या हातामध्ये, भात्यामध्ये बाण आहेत त्यांच्या. आणि त्यांच्या आजूबाजूला ज्या मूर्तीचे जे चिन्ह जी आहेत ती सगळे शैवागम आणि वैष्णवागम असे दोन आपल्याकडे आगम आहेत. तर त्या वैष्णवागमानुसार ही मूर्ती जी आहे ती घडवलेली आहे. आणि त्याच्यावरती भगवान महाविष्णूंचे वेगवेगळ्या प्रकारचे अवतार आहेत, ज्यांना आपण दशावतार असं म्हणतो. मत्स्य कुर्म वराह आदी जे अवतार आहेत, तर त्याच्यामध्ये प्रभू रामचंद्रांचा हा एक अवतार आहेत. असे बाजूला त्याच्या 10 अवतार आहेत. पण त्या 10 अवतारांच्या असं मला आत्ता अंदाजाने वाटतं, म्हणजे नेमकं मूर्ती प्रत्यक्ष पाहिल्यानंतर अधिक स्पष्ट होऊ शकेल ते. पण त्याच्या खाली जे आहे त्या दशावतारांच्या खाली एका बाजूला हनुमंत आणि एका बाजूला गरुड, कारण विष्णूचं वाहन हे गरुड आहे. आणि प्रभू रामचंद्राचा दास्यत्व जे हनुमंतानं स्वीकारलेलं आहे. आणि म्हणून जिथे प्रभू रामचंद्र हनुमंत असतातच. आणि हनुमंताची मूर्ती एका बाजूला आहे आणि एका बाजूला गरुडाची मूर्ती जी आहे ती त्या ठिकाणी स्थापित केलेली आहे. त्याच्यावरती दशावतार बहुधा कोरलेले असावेत असा त्यांचा अंदाज एकूण. सुंदर असे दशावतार ते दिसत आहेत आत्ता. तर त्या दशावतारांच्या वरती देवांच्या यक्षिणी, म्हणजे आपण सुरसुंदरी असं म्हणतो, या कुठल्याही हिंदू मंदिरामध्ये या सुरसुंदरी असतात. या देवतांच्या सेविका असं म्हटलं जातं. आणि म्हणून त्या सुरसुंदरी त्या ठिकाणी कोरल्या असाव्यात असं आत्ता साधारणपणे वाटतं आत्ता. त्याचप्रमाणे त्याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारची चिन्ह केलेली आहेत. एकदा ओंकार त्याच्यामध्ये असा आहे तो. आणि ओंकार हे परब्रह्माचं स्वरूप आहे. परब्रह्मामध्ये सर्व भगवंताचं रूप जे आहे ते साकार झालेलं असतं. आणि म्हणून ब्रह्मा विष्णू महेश हे परमतत्व जे आहे हे त्या ओंकारामध्ये सामावलेलं आहे. किंबहुना कुठल्या विशिष्ट देवतेचं असं म्हणणं नव्हे, तर सर्व देवतांचं एकरूपत्व जे आहे ते ओंकारामध्ये सामावलेलं आहे. आणि म्हणून ओंकार एका बाजूला आहे, दुसऱ्या बाजूला स्वस्तिक चिन्ह त्याच्यावरती रेखाटलेलं आहे. आणि स्वस्तिक चिन्ह जे आहे हे दिशांचं किंवा हे 4 दिशांचं आणि 4 वेदांचं प्रतीकत्व आहे. आणि म्हणून स्वस्तिक चिन्ह जे आहे मंगलकारी ते त्याच्यावरती साकारलेलं आहे. त्याच्या भगवंताच्या मस्तकावरती मला वाटतं कीर्तिमुखाचं चिन्ह असावं असा आता अंदाज दिसतोय तो. आणि बहुधा प्रत्येक मूर्तीवरती प्रत्येक मूर्तीच्या मस्तकावरती कीर्तिमुखे असतात. कीर्तिमुखाचा काय अर्थ? कीर्तिमुख हा एक प्रकारचा राक्षस आहे खरं तर. आणि जेव्हा जालंधरानं पार्वतीचं रूप ऐकून तो मोहित झाला आणि त्याने आपला दूत बनून त्याने राहूला भगवान शिवशंकरांकडे पाठवलं. आणि शिवशंकराकडे राहूनं पार्वतीला मागणी घातली जालंधरासाठी. ते ऐकून भगवान शिवशंकर क्रुद्ध झाले आणि त्यांनी तिसरा डोळा उघडला. त्या डोळ्यातून महाभयंकर राक्षस निर्माण झाला. ते राक्षसाचं प्रचंड रूप पाहिलं आणि राहू गर्भगळीत झाला. आणि त्यांनी भगवंताला शरण गेलेत ते. पण मग हा जो राक्षस निर्माण झालेला होता, हा राक्षस खाण्याकरता उत्सुक होता. आणि त्याने भगवंताला विचारलं. भगवंत पुन्हा समाधीस्थ व्हायला लागले. त्याने भगवंताच्याकडे, भगवंत मला खूप भूक लागली, मी काय खाऊयात? तर भगवंत म्हटले तू स्वतःलाच खा. आणि म्हणून त्याने स्वतःला खाण्याकरता सुरुवात केली. आणि खात त्याने आपलं संपूर्ण शरीर जे आहे ते ग्रहण केलं. आणि त्यामुळे जेव्हा भगवंताला लक्षात आलं की अरे आपण असं काहीतरी वेगळाच वर त्या राक्षसाला दिलेला आहे. आणि भगवंतांनी समाधी अवस्थेतून ते जागृत अवस्थेत आले आणि त्यांनी त्या राक्षसाकडे बघितलं. तर तो राक्षस जो आहे तर त्याचं फक्त मुख शिल्लक होतं. आणि मग भगवंताला त्याची ती भक्ती पाहून, श्रद्धा पाहून फारच आश्चर्य वाटलं. आणि भगवंतांनी त्याला वर दिला, भगवान शिवशंकरांनी.
तो पुन्हा म्हणाला की सगळ्या स्वतःला मी खाऊनसुद्धा माझी भूक शमली नाही, मी आता काय खाऊ. तर कदाचित मला असं वाटतं की भगवंताचा शिवशंकरांचा मनुष्यावरती अत्यंत दृढ विश्वास असावा की मनुष्य काही ना काही पाप सातत्याने करत असतो. आणि म्हणून ते म्हणाले की जो कोणी मनुष्य देवदर्शनाला येईल त्या येणाऱ्या देवदर्शनाला येणाऱ्या मनुष्याचं पाप जे आहे तुझं भक्षण करीत राहा, म्हणजे तुला अखंड भक्ष्य मिळत राहील, तुझं पोट भरत राहील. आणि म्हणून आजही मनुष्य पाप करतो आणि पाप केल्यानंतर तो मंदिरामध्ये जातो, किंबहुना पाप जरी नाही केलं त्याची इच्छा नसली तरी अनावधानाने मनुष्य स्वभावामुळे प्रमादामुळे त्याच्यातून पाप घडतात. आणि त्या पापामुळे भगवान दर्शन करायला गेलो की तो कीर्तिमुख जे आहे ते भक्तांचं पाप ग्रहण करतो, पाप खात असं म्हटलं जातं. आणि म्हणून भगवान प्रभू रामचंद्रांच्या मस्तकावरती कीर्तिमुखाचं चिन्ह लांछन केलेलं आहे असं मला वाटतं. ओंकाराच्या वर देखील आपल्याला चिन्ह बघायला मिळते. ओंकाराच्या वरती आपण जसं आपण मगाशी म्हणालो की शैवागम आणि वैष्णवागम असे दोन आगम आहेत, त्या ग्रंथानुसार या मूर्तींची रचना होत असते. आता हे भगवान प्रभू रामचंद्रांचे जे साक्षात विष्णूची मूर्ती आणि विष्णूचे जे आयुध आहेत ते शंख चक्र गदा पद्म हे चारही त्याच्यावरती साक्षात त्याने कोरलेले आहेत. ते असे 4 आयुध त्याच्यामध्ये त्यांनी भगवंताच्या ओंकाराच्या वरती ते कोरलेले आहेत. हे शंख त्याचं काय महत्व आहे, चक्र त्याचं काय महत्व आहे? ही भगवंताची आयुधं आहेत आणि आयुधांशिवाय भगवंताचं देवत्व पूर्ण होत नाही. आणि म्हणून शंखाच्या पूजेमुळे आपलं मनुष्याचं पाप नष्ट होत असतं. आणि म्हणून शंखाची पूजा करणं देवपूजा कार्यामध्ये अत्यंत आवश्यक असतं. म्हणून शंख आहे, पद्म आहे, भगवान खाली सुद्धा देखील पद्मास्थानामध्ये विराजमान आहेत. कुठलाही देव जो आहे हा सामान्यतः पद्मास्थानामध्ये काय त्याच्या ज्या वाहनावरती विराजमान असतो. भगवंताचं या ठिकाणी वाहन जे ते कमलासन आहे आणि कमलासनावरती भगवंत या ठिकाणी अधिष्ठित आहेत. आणि तसंच चिन्ह जे आहे त्यांचं चक्र जे आहे तर वरती देखील त्यांनी शंख आणि त्याच्यानंतर पद्म आणि त्यानंतर शंख चक्र गदा आणि पद्म. गदा हे त्याचं आयुध आहे, तर हे शत्रूंचा संहार करणारं अस्त्र आहे आणि म्हणून गदा त्या ठिकाणी आहे. आणि शंखचक्र गदा पद्म असे 4 आयुध जे आहेत ते भगवंताची त्या ठिकाणी कोरली गेलेली आहेत. आणि जे हनुमंत आहेत किंवा गरुड आपण सांगितलं हे द्वारपाल म्हणून तिथे दाखवण्यात आले की काय, म्हणजे त्याच्या मागचा भाव काय सांगतो? कुठल्याही प्रभू रामचंद्रांच्या मंदिरामध्ये हनुमंताशिवाय ते प्रभू रामचंद्राचं मंदिर पूर्णत्वास जात नाही. आणि म्हणून हनुमंतरायांची मूर्ती जी आहे ती राम मंदिराच्या इथे असतेच असते. आणि हनुमान जो आहे हा ठिकाणी प्रभू रामचंद्रांचा सेवक आहेत, गरुड हे त्याचं वाहन आहे. म्हणून सेवक आणि वाहन तसं दोन्ही त्या ठिकाणी त्यांनी लांछन केलं, त्याचं कोरलेलं आहे ते. आणि मूर्ती आणि प्रतिमा दोन्हीमध्ये फरक आहे. मूर्ती जी आहे त्याची पूजा होतेच असं नाही, पण प्रतिमेची पूजा केली जाते. ज्या चित्राची मग चित्र असू देत किंवा शिल्प असू देत त्याची पूजा केलेला प्रतिमा असं म्हटलं. आणि म्हणून याला विग्रह किंवा प्रतिमा असं म्हटलं जातं. आणि ज्याच्यावर उभे आहेत प्रभू रामचंद्र ज्याच्यावरती उभे आहेत ना तर ते कमलासन आहे. कमलदलामध्ये भगवंत वास करत असतात नेहमी. आणि कमल पुष्प जे आहे हे भगवंताला अत्यंत प्रिय आहे. आणि म्हणून कमळाचे पण अनेक प्रकार वेगवेगळ्या प्रकारचे तर या ठिकाणी कुमुद म्हटलं जातं. आणि त्या कमलामध्ये सणामध्ये भगवंत अधिष्ठित आहेत. नुसतं तो पाषाण नाही आहे, तर तो गंडकीचा पाषाण आहे. गंडकी नदीमधला आणलेला जो पाषाण असतो तो साक्षात विष्णुमय असतो, तो साक्षात परमात्म्याचं रूप असतं ते. आणि त्या महाभव्य अशा पाषाणातून साकारलेली ती त्या शिलेतून साकारलेली ती मूर्ती आहे. आणि म्हणून त्या मूर्तीचं वैशिष्ट्य तो गंडकीमधला पाषाण हे आपण लक्षात घ्यायला हवं. म्हणजे साक्षात ते परब्रह्मच आहे. खरं तरी प्राण प्रतिष्ठा सगळा जो काही हा आपला औपचारिक भाग असतो तो करावाच लागतो धर्मशास्त्रानुसार. पण मुळात तो पाषाण असताना त्याची सगळं करण्याची आवश्यकताच नाही, कारण तो सुद्धा स्वयंसिद्ध आहे तो. त्यामुळे त्या मूर्तीला तुम्ही आत्ता जरी इथून तरी हात जोडले तर मला त्याचं फलित जे आहे ते प्राप्त होणार आहे. आणि प्रभू रामचंद्रांच्या गळ्यामध्ये आता जे काही अलंकार घातलेले आहेत नेमके त्या आता सगळ्या प्रतिमा आता स्पष्ट होत नाही आहे. आणि खरं तर मूर्तीशास्त्रकारांचा अधिकार हा माझा अधिकार नाही की मी त्याबद्दल काही विशेषत्वानं काही सांगावं असं. आपल्या महाराष्ट्राचे भूषण असलेले सन्माननीय गोब देगलूरकर सर किंवा मूर्तीशास्त्रकार जे आहेत ते आपल्याला याबद्दल अधिक स्पष्टता करू शकतील. परंतु आत्ता जे दिसतंय ती बाळलेणी प्रभू रामचंद्रांच्या गळ्यामध्ये आत्ता घातलेली आहेत. आणि बहुधा त्यांना कौस्तुभमणी असावा किंवा काय अशी मला मनामध्ये आशा आहे की तो अशा स्वरूपाचं अलंकार भगवंताच्या गळ्यामध्ये आत्ता असावेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.